या ठिकाणी फॉर्म भरताय आणि पहिल्यांदा तुम्ही मारुतीचं दर्शन घेतलंय, काय सांगाल? हे बारामतीचे जे 4 मारुती आहेत हे अतिशय महत्वाचे वेचेवरचे मारुती आहेत. आणि मारुती राया रात्री माझ्या स्वप्नात आलता आणि मारुती रायाने मला सांगितलंय की काळूराम, मला उठवू देऊ नका, मी तुला खुर्चीवर बसवतो. म्हणून मी या ठिकाणी पहिलं त्यांनाच आलोय. कारण हा तेल्यांचा मारुती आहे, तिली पंच मारुती म्हणतात. आणि फक्त ती पाडायचं ह्याची चर्चा केली म्हणून पोरग अडचणीत आलंय. जर मंदिर रात्रीच्या रात्री गायब करायचा प्रयत्न अजितदादांनी केला तर जेलमध्ये अर्थ रोड नाही तर येरवड्याला 100% जाणार. कारण ही तेल्यांचा मारुती आहे, ही माग लागला तर शनी आहे, बेकारी होणार आहे. म्हणून मी या ठिकाणी मारुती रायाचे नारळ वाहून मी उमेदवारी अर्ज दाखल करायला चाललो. त्या उमेदवारी भरण्यासाठी स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण सर आले. हा फॉर्म्युला अख्ख्या महाराष्ट्रात होणार आहे. हाके सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि मुस्लिम समाजाला आव्हान करेल की बाद झाला आता यांचं. आपल्याला या महाराष्ट्राचा जे नेतृत्व आहे ते आता ओबीसीच्या हातात, ओबीसीचा मुख्यमंत्री करायचा आहे. म्हणून हा फॉर्म्युला सगळीकडे चालणार आहे. हा बारामतीतून सुरुवात करतोय. ओबीसीचं आंदोलन बारामतीतून झालं. हाके सरांसहित मी आणि हाके सर आणि आणखी 14 बांधव खोटे गुन्हे दाखल केले ना आमच्यावर. मग ह्याचा सगळ्याचा वचपा आता इथला बहुजन समाज या नगर परिषदेच्या निवडणुकीत काढणार आहे. आणि मारुती रायाचा आशीर्वाद आता मला आहे. कारण मारुती रायाने सांगितलंय जो मला उठवतोय त्याला मी सोडणार नाही. तू मला उठू देऊ नका, मी तुला खुर्चीवर बसवतोय. कालच्या भाषणामध्ये अजित पवार म्हटले कोणी कसे बोलते काही मुद्दे पातळी सुरू करते कोणाच्या सुखदुःखात जाते काय घडते हे सुद्धा पाहावं. कसं बघताय? अहो, कोरोनाच्या वेळेस तुम्ही फोन उचलत नव्हता अजितदादा, आणि तुम्ही उभेने महिला बघत नाही, काय नाही. भाषणात म्हणलाय मी धरणात नव्हतो का? मला मी गावकोसाच्या बाहेरचा आहे हो. तुम्हाला तरी तुम्ही तर आता तुमची पत्नी RSSच्या कॅम्पला जात आहे. तुम्ही RSSला तुम्ही व्याकरण शुद्ध तुम्ही बोला की तुम्ही लोड शेडिंग मुळे पोरं होत्यात, ही सुसंस्कृत बोलणं आहे का? त्यामुळे अजितदादांच्या पायाखालची वाळू पसरलेली आहे. ओबीसी, SC, ST आणि मायनॉरिटी एकत्र आलेला आहे. त्याच्यामुळे ह्यांचं राजकारण आता संपुष्टात येणार आहे आणि त्याची सुरुवात बारामतीतून. मी SC, ST, OBC आणि मायनॉरिटीच्या मतावर नगराध्यक्ष होणार आहे. मारुती रायाचा आशीर्वाद मला आहे. कारण या मारुती रायाला रात्रीत अजित पवारला गायब करायचंय. आणि मारुती रायाने मला सांगितलेलं आहे की मला उठवू देऊ नका, मी तुला खुर्चीवर बसवतोय.